काशीनाथच्या नावानं चांग बलदच्या जयघोषात संपूर्ण गाव दणदणून गेलाय. 30-40 फूट उंच बगाड आणि त्याला उडणाऱ्या दष्टपुष्ट बैलांच्या जोड्या. हा फक्त उत्सव नाहीये, ही आहे परंपरा, श्रद्धा आणि एकतेचं जिवंत उदाहरण. तुम्हाला माहिती का या जत्रेबद्दल? खरं तर साताऱ्यातील बावधन या गावात तब्बल 350 वर्षापासून चालत आलेली ही बगाड यात्रा, जेथे 1 लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहतात. आणि सर्वात खास म्हणजे येथे बगाड ओढण्याचा जो मान मिळतो तो गावातील प्रत्येक समाजाला मिळतोय. चला तर मग पाहूया या अद्भुत परंपरेचा थरारक प्रवास. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात आता जत्रेची सुरुवात झालेली आहे. त्यातीलच सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे ग्रामदैवत भैरवनाथाची पारंपरिक बगाड यात्रा नुकतीच पार पडली आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि काशीनाथाचं चांग बलच्या जयघोषात बगाड ओढण्याचा कार्यक्रम चालू असतो. माघवैद्य पंचमी म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी साजरी होणारी ही यात्रा तब्बल 350 वर्षांची परंपरा जपते. बगाड म्हणजे काय? तर बगाड म्हणजे दगडी चाकं असलेली एक भव्य अशी रथ यात्रा, ज्यावर 25 ते 30 फूट उंच सागवानी खांब उभे केलेले जातात आणि त्यावर मोठं शीड बांधलं जातं, म्हणजे वरून खाली असं शीड बांधलं जातं आणि जिथे गावातील मानकरी बसला जातात. यंदा विठ्ठल सोपान कदम यांनी मानाचा बगाड ओढण्याचा सन्मान मिळवलाय आणि नवस पूर्ण केलाय. एकाच वेळी 10 ते 12 बैलजोड्या बगाड ओढत असतात आणि खास गोष्ट म्हणजे गावात येईपर्यंत वेगवेगळ्या शिवारात बैलजोड्या बदलल्या जातात, ज्यामुळे प्रत्येकाला हा मान मिळतो आणि गावात एकोपा टिकून राहतो. म्हणजे सर्व समाज एकत्र राहण्यासाठी हे खूप मोठं गोष्ट आपल्याला बघायला मिळते. दुपारी शेतातून सुरू झालेला बगाड संध्याकाळी बावधन गावापर्यंत पोहोचतो आणि तेव्हा संपूर्ण गावात उत्सवाचं वातावरण निर्माण होतं. सर्व गावकरी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. यंदा तब्बल 1 लाखाहून अधिक भाविकांनी या बगाडाचे दर्शन घेतले आहे. होळी पौर्णिमा ते पंचमी या 4 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम या जत्रेमध्ये होत असतात. देवाचा विवाह असतो, छबिना असतो आणि कुस्त्यांचा फडही मोठ्या प्रमाणात रंगला जातो. ही बगाड यात्रा म्हणजे फक्त एक उत्सव नाही, ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे, श्रद्धेचं प्रतीक आहे आणि एकात्मतेचा भव्य वारसा जपणारं श्रद्धास्थान सुद्धा आहे, जिथे परंपरा आहे, टिकते आहेत आणि माणसं एकमेकांना जोडली जातात. आजच्या या राजकारण्यांमुळे होणाऱ्या ज्या वाद आहे तो सुद्धा मिटला जातो. अशाच महाराष्ट्रातील भन्नाट परंपरा, बातम्या आणि खास रिपोर्टसाठी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही अशा प्रकारची जत्रा अनुभवली आहे का. धन्यवाद.